सुस्वागतम. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर महाविद्यालयामार्फत मी प्राध्यापक VP पांचाळ या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बाजाराचे प्रकार ही 5वे प्रकरण पाहत आहोत. फॉर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणामध्ये मागील भागामध्ये स्पर्धेवरून बाजारपेठेचे प्रकार आपण पाहत होतो. यामध्ये पूर्ण स्पर्धा बाजारपेठ, पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमधील समतोल किंमत हा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण अपूर्ण स्पर्धा हा बाजारपेठेचा प्रकार पाहत आहोत. अपूर्ण स्पर्धा बाजाराचा एक प्रकार आहे की ज्यात बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत, तर अनेक वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्ये यामध्ये आढळून येतात. या अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार मक्तेदारी. मक्तेदारीलाच मोनोपॉली असं सुद्धा म्हटलं जातं. मग या मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? तर मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, म्हणजे एक विक्रेता. मोनो आणि पॉली या ग्रीक शब्दापासून मक्तेदारी, मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ज्या बाजारपेठेत एकच विक्रेता असून संपूर्ण बाजार पुरवठ्यावर त्याचे नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो, अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी व्याख्या केली. यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो, त्याला म्हणायची मक्तेदारी. मग या मक्तेदारीची वैशिष्ट्ये. क्रमांक 1, एकच विक्रेता. मक्तेदारी वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता हा एकच असते. त्यांच्यामध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या ही जास्त असते. विक्रेता एकच असतो, त्यांना स्पर्धक नसतो, तो नेता असतो त्या उद्योग संस्थेचा. मात्र ग्राहकांची संख्या ही मोठी असते. हे या बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. क्रमांक 2, पर्यायी वस्तूचा अभाव. मक्तेदाराच्या उत्पादनांना जवळचा पर्याय नसतो, त्यामुळे ग्राहकांना मक्तेदाराकडून वस्तू विकत घ्यावीच लागते किंवा त्या वस्तूपासून वंचित राहावं लागतं. वस्तू एकतर त्यांच्याकडून घ्यावी लागते किंवा वस्तू नाही घेतली तर मग तुम्हाला ती वस्तूपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. हे दोनच पर्याय तुमच्याकडे असतात. त्यामुळं मक्तेदारीमध्ये छेदक लवचिकता ही शून्य असते, कारण की पर्यायी वस्तूच नसतात, त्या वस्तूला दुसरा पर्यायच नसतो. एक आणि एकच वस्तू तुम्हाला ही घ्यावी लागत असते, घ्यावी लागणार असते. त्यानंतर क्रमांक 3, प्रवेशावर निर्बंध. नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांना बाजारातील प्रवेशावर निर्बंध असतो, किंवा असं म्हणता येईल हेतुपुरस्सर बंधने घातली जातात. त्यामुळे मक्तेदाराचे अधिकार सुरक्षित राहतात. मक्तेदाराचे अधिकार सुरक्षित राहतात.
या बाजारपेठेमध्ये दुसऱ्या उत्पादकांना, दुसऱ्या व्यावसायिकांना, दुसऱ्या विक्रेत्यांना प्रवेश दिला जात नाही. कारण की तांत्रिक किंवा नैसर्गिक बंधने यामध्ये येतात आणि हेतू पुरस्सर घातली जातात. अधिकचा नफा प्राप्त करण्यासाठी दुसरा स्पर्धक असता कामा नये. त्यासाठी कायदेशीर तांत्रिक बाबीचा आधार घेऊन बंधनही घातलेली असतात. क्रमांक 4, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. मक्तेदारीच्या बाजारात पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. मक्तेदाराचे बाजारातील वस्तूच्या पुरवठ्यावर संपूर्णपणे नियंत्रण असतं. उत्पादक व विक्रेता एकच असतो आणि त्याच्या वस्तूला दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. उत्पादक आणि विक्री करणारा हा एकच असतो आणि त्यामुळं त्याचं त्या वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतो. तो असं का करतो? कारण की बाजारामध्ये त्या वस्तूचा कमीत कमी पुरवठा करण्याचं नियोजन तो करतो, जेणेकरून मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे आपोआपच त्या वस्तूच्या किमती वाढतील आणि किंमत वाढल्यामुळं जास्तीचा नफा हा मक्तेदाराला प्राप्त करता येईल, मक्तेदाराला मिळेल, यासाठी तो काय करतो? बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम तो करीत असतो. क्रमांक 5, पाचवं वैशिष्ट्य किंमत करता. मक्तेदाराचे संपूर्ण बाजारपेठेवर नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची, उत्पादनाची किंमत निश्चित करतात. त्यामुळे मक्तेदार हा किंमत करता असतो. बाजारपेठेच्या पुरवठ्यावर नियंत्रण असल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवला जातो आणि अर्थशास्त्रातील नियमाप्रमाणे मागणीपेक्षा पुरवठा जर कमी असेल तर आपोआपच त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते, किमती वाढतात. म्हणून मक्तेदाराला किंमत करता असं म्हटलं जातं. 6वं वैशिष्ट्य मूल्यभेद. मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे तो एका वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकतो. कालपरत्वे किंवा स्थानपरत्वे वेगवेगळ्या किमतीला विक्री करू शकतो. अशा प्रकारे तो बाजारपेठेमध्ये मूल्यभेद करीत असतो. हे मक्तेदारी बाजाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेलं आपणास दिसून येतं. उदाहरणच पाहायचं झाल्यास रेल्वे ही मूल्यभेद करणारी एक चांगलं उदाहरण म्हणून आपणाला पाहता येईल. रेल्वेमध्ये विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये सवलत दिली जाते किंवा एकच गाडी आहे, ती गाडी निश्चित ठिकाणी पोहोचणार नाही त्याच वेळेला, मात्र त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासीही वेगवेगळ्या डब्यामध्ये वेगवेगळा तिकीट दर आकारण्याचं काम रेल्वे करते. प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, शयनयान, वातानुकूलित अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डब्यामध्ये रेल्वे प्रवाशांना वेगवेगळा दर आकारण्याचं काम ही रेल्वे करत असते. म्हणजेच एकच गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकाच वेळेमध्ये सर्वजण पोहोचणार असतात, मात्र त्या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळा तिकीट दर हा आकारला जातो. त्यानंतर
सातवं वैशिष्ट्य, उद्योग संस्था हाच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा उत्पादक विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था हा उद्योग असतो. म्हणजे काय तर उत्पादक आणि विक्रेता हा एकच असल्यामुळे उद्योग संस्था हाच उद्योग असलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ मॉनोपॉली किंवा मक्तेदारीचे प्रकार पाहणार आहोत. कुठल्या कुठल्या प्रकारचे मक्तेदारी असतात, मक्तेदारी बाजारपेठा असतात ते आपण पाहत आहोत. मक्तेदारीच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार खाजगी मक्तेदारी. वस्तू व सेवांच्या विक्रीची मालकी केवळ खाजगी व्यक्ती किंवा खाजगी कंपनीकडे असते तेव्हा खाजगी मक्तेदारी निर्माण होते. या मक्तेदारीचा उद्देश महत्तम नफा करणे, प्राप्त करणे हा असतो. खाजगी मक्तेदारी. खाजगी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात लगेच येतं खाजगी म्हणजे वैयक्तिक, कोणाच्या तरी एका व्यक्तीच्या, एका संस्थेच्या मालकीची मक्तेदारी, याला म्हणायचं खाजगी मक्तेदारी. तर वस्तू आणि सेवांच्या विक्रीचे सर्व मालकी हक्क केवळ खाजगी व्यक्ती किंवा खाजगी कंपनीकडे असतात तेव्हा त्यांना खाजगी मक्तेदारी निर्माण होत असते. या मक्तेदारीचा उद्देश महत्तम नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. मग अर्थव्यवस्थेमध्ये आढळून येणारे अनेक प्रकारचे उद्योग यामध्ये येत असतात. उदाहरणार्थ टाटा असेल, रिलायन्स असेल किंवा इतर कुठले उद्योग असतील, हे उद्योग खाजगी मक्तेदारीमध्ये येतात. हे उद्योग एका खाजगी व्यक्तीच्या मालकीचे किंवा खाजगी संस्थेच्या मालकीचे असतात आणि यांचा उद्देश नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे हाच असतो. क्रमांक 2, सार्वजनिक मक्तेदारी. हा मक्तेदारीचा दुसरा प्रकार आहे. या मक्तेदारीला सरकारची मक्तेदारी सुद्धा म्हणतात. समाज हितासाठी विशिष्ट सेवा पुरवण्याचा अथवा वस्तूचे उत्पादन करण्याचा अधिकार फक्त सरकारकडेच असतो. सरकारी मक्तेदारीचा हेतू पूर्णपणे जनकल्याणाचा असतो, लोकांचं कल्याण करण्याचा असतो. म्हणून या मक्तेदारीला कल्याणकारी मक्तेदारी सुद्धा म्हटलं जातं. सरकार काय करतं, लोकांचं कल्याण होण्यासाठी किंवा लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकार काय करतं, काही वस्तू उत्पादित करत असतं, काही सेवा सरकार स्वतः देत असतं. मग सरकारचा हा सेवा देण्यामागील हेतू हा महत्तम नफा मिळवणे नसतो, तर लोकांचं जनकल्याण, लोकांचं कल्याण करणं हा सरकारचा हेतू असतो. म्हणून याला कल्याणकारी मक्तेदारी सुद्धा म्हटलं जातं. उदाहरणार्थ रेल्वे असेल, रेल्वे सरकार चालवतं. रेल्वेचे जर तिकिटाचे दर जर आपण पाहिला तर तिकीट दर हे फार कमी असलेले आपणास दिसून येतात. हे कमी ठेवण्यामागं लोकांना चांगली सेवा, कमीत कमी पैशामध्ये चांगली सेवा उपलब्ध करून देणं हा सरकारचा उद्देश असतो. याचबरोबर आपण पाहतो पाणी पुरवठा असेल, स्वस्त अन्नधान्य असेल, एसटी असेल, एसटीमध्ये अपंगांना सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, विद्यार्थ्यांना सवलत असेल, अशा प्रकारच्या सेवा देऊन सरकार लोकांचं कल्याण करतं, लोकांना कमी पैशामध्ये चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करत असतं. रेल्वेसारखी सेवा देत असताना रेल्वे ही सरकारच्या मालकीची आहे. दुसरी रेल्वे भारतामध्ये नाही आहे जी खाजगी वगैरे अशा प्रकारची रेल्वे असलेल्या आपणास दिसून येत नाही. अशा सरकारच्या मक्तेदारीला
सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. त्यानंतर क्रमांक 3 कायदेशीर मक्तेदारी. कायदेशीर मक्तेदारी म्हणजे काय? जी कायद्यामुळे मक्तेदारी निर्माण होते त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं जातं. मग ही कायदेशीर मक्तेदारी कशी तयार होते? तर कायदेशीर मक्तेदारी तयार होण्यासाठी पेटंट असेल, तुम्हाला माहित असेल पेटंट म्हणजे सर्वाधिकार किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्याचा अधिकार एखाद्या उद्योग संस्थेलाच मिळतो. शासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेलाच मिळतो. तशा प्रकारची वस्तू दुसऱ्या कोणालाही तयार करता येत नाही. यालाच पेटंट असं म्हटलं जातं. पेटंट असेल, बोधचिन्ह, स्वामित्व अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असे म्हणतात. बोधचिन्ह इंग्रजीमध्ये ट्रेडमार्क म्हणतात. पहा, आपण जर पाहिलं तर प्रत्येक कंपनीचं आपला स्वतःचा लोगो असतो, बोधचिन्ह असतं. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलरच्या बाबतीमध्ये पहा, 4 व्हीलरच्या बाबतीमध्ये पहा, गाडीच्या समोरच्या भागाला ते बोधचिन्ह लावलेलं आपणाला दिसून येतं. टाटा असेल, मर्सिडीज असेल, महिंद्राची गाडी घ्या, टोयोटा घ्या, प्रत्येक गाडीचं स्वतःचं बोधचिन्ह आहे किंवा त्याला आपण लोगो म्हणूया. तशा प्रकारचं बोधचिन्ह दुसऱ्या कोणालाही वापरता येत नाही गाडीच्या उत्पादनाकरिता. किंवा एखादं नाव असेल, त्या नावाला पेटंट किंवा कॉपीराईट केलेलं असतं. पहा, पुस्तकाला सुद्धा कॉपीराईट केलेलं असतं. कॉपीराईट अधिकार, उदाहरणार्थ महालक्ष्मी दिनदर्शिका. तर दिनदर्शिकेसाठी दुसऱ्या कोणालाही महालक्ष्मी हे नाव वापरता येणार नाही. दिनदर्शिकेसाठी म्हणतोय मी, वापरता येणार नाही. कारण की महालक्ष्मी हे नाव दिनदर्शिकेसाठी विशिष्ट उद्योग समूहाला कायदेशीररित्या ते देण्यात आलेलं आहे. त्याचा वापर दुसरा कुठला उद्योग दिनदर्शिकेसाठी करू शकणार नाही. कारण की प्रत्येकाला आपल्या ज्ञानाला, कौशल्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त करून घेण्याचा अधिकार असतो. प्रत्येक व्यक्तीला असतो, उत्पादकाला असतो. मग विशिष्ट नाव असेल, बोधचिन्ह याचा वापर करताना या पेटंटमुळं किंवा स्वामित्व अधिकारामुळं इतरांना त्या बोधचिन्हाचा, नावाचा वापर करण्यास कायद्यानं मनाई केलेली असते. आणि कायद्यानं मनाई केल्यामुळं जी मक्तेदारी निर्माण होते त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं जातं. कारण की कायद्यामुळे ही मक्तेदारी निर्माण झालेली आहे, म्हणून या मक्तेदारीला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलं जातं. क्रमांक 4 नैसर्गिक मक्तेदारी. नैसर्गिक मक्तेदारी म्हणजे नैसर्गिक घटकांच्या किंवा संसाधनाच्या उपलब्धतेमुळे निर्माण होणारी मक्तेदारी. ही मक्तेदारी निसर्गनिर्मित असते. आपण पाहतो, पहा, भारताचा जर विचार केला तर काही वस्तूचं उत्पादन, काही अन्नधान्याचं उत्पादन असेल, हे विशिष्ट प्रदेशामध्येच
मिळत असतं, इतर सर्व देशभर त्या वस्तूचं उत्पादन होत नाही. उदाहरणार्थ चहा. आसाममध्ये चहा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो किंवा पिकविला जातो. कारण की आसाममधील नैसर्गिक परिस्थिती ही त्या प्रकारचं चहाचं उत्पादन करण्यासाठी अनुकूल आहे. चहाचं उत्पादन महाराष्ट्रात घ्यावं झालं तर शक्य होणार नाही, कारण की निसर्गानंच त्यांना तशा प्रकारचं हवामान, तशा प्रकारची जमीन, तशा प्रकारचं पर्जन्यमान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे आसामची चहाच्या बाबतीमध्ये मक्तेदारी असलेली आपणास दिसून येते. त्यानंतर पश्चिम बंगाल किंवा बंगाल. तर बंगालमध्ये तागाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. ताग, या तागाचं इतर राज्यात कुठेही उत्पादन होत नाही. म्हणजे तागापासून अन्नधान्य भरण्यासाठी जी पोती असतात किंवा त्या तागापासून वेगळ्या प्रकारचं कापड तयार केलं जातं. त्या बंगालची यामध्ये मक्तेदारी आहे. का? कारण की बंगालमधील हवामान या पिकाला उपयुक्त आहे, या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असल्यामुळं त्या ठिकाणी या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. राज्याच्या इतर भागामध्ये या पिकाचं उत्पादन होत नाही, म्हणून पश्चिम बंगालमध्ये तागाचं उत्पादन होतं. ही नैसर्गिक मक्तेदारी आहे. काश्मीरमध्ये केशरचं उत्पादन होतं. इतर राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये केशराचं उत्पादन घेता येत नाही. निसर्गरित्याच या पिकाचं उत्पादन होण्यासाठी आवश्यक असणारी हवामान, पर्जन्यमान, वातावरण हे त्या ठिकाणी काश्मीरमध्येच उपलब्ध होतं, महाराष्ट्रात उपलब्ध होत नाही. म्हणून त्या राज्याची, त्या भागाची, त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये मक्तेदारी निर्माण होते. अशी जी मक्तेदारी निर्माण होते त्या मक्तेदारीला नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलं जातं. त्यानंतर क्रमांक 5, साधी मक्तेदारी. एखाद्या विशिष्ट वस्तूसाठी सर्व ग्राहकांना मक्तेदार एकच किंमत आकारतो, तेव्हा त्याला साधी मक्तेदारी म्हटले जाते. तो विक्रेता सर्व ग्राहकांना सारखी किंमत आकारतो, कोणालाही कमी किंवा जास्त किंवा मूल्यभेद केला जात नाही, तेव्हा या मक्तेदारीला साधी मक्तेदारी असं म्हटलं जातं. क्रमांक 6, मूल्यभेदात्मक मक्तेदारी. उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारते, तेव्हा मूल्यभेदात्मक मक्तेदारी निर्माण होत असते. व्यक्तीनुसार, उपयोगानुसार, वेळेनुसार फरक केला जातो, तेव्हा त्याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वीज महावितरण कंपनी घरगुती कामासाठी वापरत असताना विजेचा वेगळ्या प्रकारचा आकार आकारते, विजेला वेगळा दर आकारते. व्यवसाय करण्यासाठी विजेला वेगळ्या प्रकारचा दर आकारते. शेती करण्यासाठी किंवा शेतीमध्ये जर वीज वापरली त्यासाठी वेगळा दर आकारते. वीज एकच आहे, मात्र वेगवेगळ्या कामासाठी या विजेचा वेगवेगळा दर आकारला जातो, तेव्हा याला मूल्यभेदात्मक मक्तेदारी असं म्हटलं जातं. क्रमांक 7, ऐच्छिक मक्तेदारी. शेवटचा प्रकार आहे पहा. ऐच्छिक मक्तेदारी कशाला म्हणायचं? गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी जेव्हा अनेक उद्योग समूह स्वेच्छेने एकत्र येऊन व्यवसाय करीत असतात, तेव्हा अशा मक्तेदारीस ऐच्छिक मक्तेदारी असे म्हटलं जातं. गळे कापू स्पर्धा टाळण्यासाठी एकाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकारच्या उद्योग संस्था असतात. मग अधिकची वस्तूची विक्री करण्यासाठी
आणि नफा मिळवण्यासाठी या उद्योग संस्थेमध्ये किंमत स्पर्धा निर्माण होते. कमी किंमत आकारून जास्तीत जास्त वस्तू विक्री करावयाच्या आणि अधिक नफा प्राप्त करायचा हा उद्देश यांचा असतो. आणि त्यामुळे किंमत यामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यातून किंमत कमी होऊन याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होत असतो, त्यांच्या विक्रीवर होत असतो. मग ही स्पर्धा टाळण्यासाठी एकाच प्रकारच्या वस्तूचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्या उद्योग संस्था या स्वेच्छेने एकत्रित येतात. एकत्रित येऊन काय केलं जातं, संबंधित वस्तूच्या किमती नियंत्रित केल्या जातात. एखादी वस्तू किती किमतीला विकायची हे निश्चित करण्याचं काम एकत्र येऊन केलं जातं आणि ज्यामुळे गळे कापू स्पर्धा टाळता येऊन अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न या मक्तेदारीमध्ये केला जात असतो. याला ऐच्छिक मक्तेदारी असं म्हणतात. उदाहरणार्थ ओपेक. ओपेक ही पेट्रोल गॅस उत्पादित करणाऱ्या देशाची एक संघटना आहे. ही संघटना का निर्माण झाली? कारण की प्रत्येक उत्पादक देश अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी, अधिकाधिक विक्री करण्यासाठी कच्च्या तेलाच्या किमती कमी करू लागला. परिणामस्वरूप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती उतरू लागल्या आणि यातून स्पर्धा निर्माण होऊ लागली. जास्तीत जास्त उत्पादन करून अधिकाधिक विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करू लागला. मात्र याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यावर होऊ लागला. म्हणून हे टाळण्यासाठी कच्चे तेल उत्पादन करणाऱ्या अनेक देश एकत्रित येऊन ही संघटना स्थापन करून उत्पादन आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत केला जातो. त्यानंतर ACC सिमेंट, असोसिएटेड सिमेंट कंपनी. अनेक सिमेंट कंपन्या एकत्रित येऊन ACC या सिमेंटच्या ब्रँड खाली किंवा या नावाखाली, लोगो खाली सिमेंटचं उत्पादन करून विक्री करतात. हे असं का झालं तर सिमेंट कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन नुकसान टाळण्यासाठी एकत्रितरित्या त्या सिमेंटचं उत्पादन करून विक्री करावयाची आणि नफा मिळवण्याचा हा उद्देश यामध्ये असलेला दिसून येतो. याला म्हणायचं ऐच्छिक मक्तेदारी. ही मक्तेदारी स्वेच्छेने तयार झालेली असते. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नंतर आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. धन्यवाद. थँक्यू.